कृष्ण हरि कृष्ण
तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका
आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणे घ्यावा विना जीवा सुखनो विना जीवा सुखनो विना जीवा सुखनो ये रतिमाई के दुखाची जननी नाई आदि अंति अवसान नाई आदि अंति अवसान अविनाश करिया पुलिया अविनाश करिया पुलिया अविनाश करिया पुलिया अविनाश करिया पुलिया अभिमना पिसे गोविंदा अभिमना पिसे गोविंदा
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने बिन जीवा सुख नये. कीर्ती मायके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लागे मना पिसे गोविंदाच. कीर्ती मायके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. तो का म्हणे का मरणे सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. समचरण सरोजम सांद्र नीलावदाभ, जगननिहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदयधबलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथमनवा, पांडुरंग करू प्रथमनवा, पांडुरंग करू प्रथमनवा, पांडुरंग करू प्रथमनवा. दुसरे चरण साताकिया, दुसरे चरण साताकिया. त्यांच्या कृपादाने व्यथिता विस्तारो, त्यांच्या कृपादाने व्यथिता विस्तारो, त्यांच्या कृपादाने व्यथिता विस्तारो, त्यांच्या कृपादाने व्यथिता विस्तारो. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुगा जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. नि आता त्रिपुडी जाती त्रिपुडी जो, बसी स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ. दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. किती अर्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू, तयाचे चरणावरू साष्टांगे नमन गा. राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला तोर. तो श्रीधर स्वामी नाजरेकर, पंढरपूर निवासी गा. तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा. उभारिला ध्वज तिनी लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची ते. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ता वैज्ञान अधिपती कळा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या भीमाद्री निवासाय पंढरीपूर वासिनी. पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारोनी. आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने बिन जीवा सुख नये. कीर्ती मायके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग. जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो असा, तुकोबारा या अभंगातून यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्या गोष्टीची गरज आहे, आवड आहे, अपेक्षा, इच्छा आहे, नाम सुख. प्रत्येकाला सुखाची गरज आहे, प्रत्येकाला सुखाची आवड आहे आणि प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. गरज आहे, आवड आहे, इच्छा आहे. गरज असून मिळत नाही, आवड असूनही मिळत नाही. याचं कारण
जिथं सुख आहे तिथं माणसं जात नाही आणि जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुख काय पदरात पडत नाही. आणि जोपर्यंत या जीवाला, हे बघा, जीवाची इच्छा बरोबर आहे का प्राप्ती सुखाची व्हावी, फक्त सुखाची व्याख्याच कल्पना चुकली या जीवाची. आपण ज्याला सुख समजतो, गाडी, मालमत्ता, प्रॉपर्टी, बंगला याच्याकडे पाहून आपण ठरवतो काय सुख आहे या माणसाला. गाडीकडे पाहून नाही. जयाचे द्वारी उभी मारुती कार आपल्या नजरेनं सांगतोय सुख. संत याला सुखी म्हणत नाही. ज्याने जीवनामध्ये देव मिळवण्याचा रस्ता धरलाय, देव भेटण्याच्या रस्त्याकडे ज्याची वाटचाल आहे, जो उन्नतीच्या मार्गाकडे चाललेला आहे. सगळ्यात सोपी व्याख्या जर करायची सुखाची कळल अशी ग्रामीण भाषेत, सुख शब्दाचा अर्थ सरळ देव असा होतो आणि देव शब्दाचा अर्थ सुख होतो. किती प्रमाणे सांगू? सुखरूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. परखुमा देवीवर, परखुमा देवीवर, दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा. परखुमा देवीवर, परखुमा देवीवर, दोहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाच्या गर बापर कुमादेवीवर, सर्व सुखाच्या गर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाच्या गर म्हणे नरहरी सोनार. सुख शब्दाचा अर्थ सरळ देव आहे. म्हणून सुख शब्द आला का देव अर्थ घ्यायचा आणि देव शब्द आला का सुख अर्थ घ्यायचा. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. सुखदेव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहतो, रात्रंदिवस बिड्या आणतो. सुख शब्दाचा अर्थ देव घ्यायचा. म्हणून त्या सुखाकरता प्रत्येकाची तळमळ आहे. एकदा का देव मिळवला तर सुखाची प्राप्ती आहे. त्या सुखाकरता का होईना तुम्ही देव आपलासा करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशिवाय इतरत्र कुठंही सुख मिळत नाही. जगत माईक आहे, सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. आणि अशा या नाशवान जगतामध्ये एक वस्तू सत्य आहे, ज्याला देव म्हणतात, ईश्वर म्हणतात, पांडुरंग म्हणतात, परमात्मा म्हणतात. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. एकच सत्य आहे, त्याचं नाव देव आहे. म्हणून तो आपलासा करा. अविनाश करी आपुले आयसे, लाभे मनापिसे गोविंदाचे. मोठं नाव आहे गोविंद. मला वाटतं गोपालन गायीचं रक्षण करत होता आणि गायीवरून त्या बाबाला हे एक नाव पडलेलं आहे गोविंद. तसा नामाचा जर विचार केला तर पॉवरफुल नाम आहे. नारायण नाव, गोविंद नाव. त्याच्यानंतर स्नान करताना सकाळी सकाळी जर भगवंताच्या 4 नाव म्हणजे 4 अक्षर असलेल्या नामाचा उच्चार जर केला, म्हणजे नारायण नावाचा जर उच्चार केला स्नान करताना, तर माणसाला जगातल्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य पदरात पडतं. 4 अक्षरी नाव. आता काही म्हणतात एवढं मोठं लांबलचक नाव घ्यायचं, त्याच्यापेक्षा लहान नाही का 3 अक्षरी. काय आहे ते? गोविंद. मग हे गोविंद नाव. आता काही अजून आळशी असतील तर ते म्हणशील अजून लहान असावा एखादं. मग त्याच्यातही लहान नाव सांगितलंय राम आहे.
आणि जगातलं सगळ्यात मोठं नाव जर कोणतं असेल तर ते रामच आहे. कारण महादेव हा जग विश्व निर्माते जे आहे, ज्यांचा जन्म मृत्यू नाही, असे असलेले महादेव सुद्धा ज्या नामाचा जप करतात ते हे नाम आहे. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. हो राम पूजे सदाशिव सदाशिव, राम पूजे सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम, भजन करी महादेव. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. बाकी नावाला श्री लागला की मग त्याच्यात ताकद तयार होते. पण जगात एकच नाम असं आहे का ज्याला श्री नाही लागला तरी ते अंगच शक्तिमान आहे. असं जगातलं नाम जर असेल तर ते राम नाम आहे. आणि वारकऱ्याच्या मंत्रामध्ये पहिलं नाम राम आहे. महामंत्र जो आहे रामकृष्ण हरी, हलका मंत्र नाही, सगळ्यात भारी रामकृष्ण हरी. म्हणून हे जे आता गोविंद नामाने काय होईल, तुमची जर कीर्ती आजरामर राहावी तुमच्या नंतर असं वाटत असेल तर त्याचं नाम घ्या. त्याचं नाव घेतल्याशिवाय देह ठेवू नका. कारण त्याचं नाव घेतलं का देव तुमचा ऋणी बनतो. काय ताकद असेल नामामध्ये. शिवपुराणामध्ये एक श्लोक येतो, महादेव महादेव महादेव, दोभ्या महादेव ऋणी भवे. एकदा नाम घेतलं का महादेव जागे होतात, समाधी अवस्थेत आहे. पण तुम्ही दुसऱ्या वेळेला का महादेव म्हटले का महादेव म्हणतात मी तुमचा ऋणी बनलो, माग काय मागायचं तुला. दुसऱ्या वेळेला नुसतं महादेव म्हटले का तो ऋणी होतो. इतकी नामात ताकद आहे. नामाची आ सहस्रवरी नावारी आवधारी, सजोनिया संसारी, तारू झालो तारू झालो. नाव घेतलं वाया गेला एखादा माणूस असा तुम्ही पाहिला. नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी ऐकिला आतापर्यंत. आता हे गोविंद नावाभंगात आलं म्हणून बोलतोय बरं का. तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, हे तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले तरते हा भरवसा नामधार का ठसा. तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा, तरले दर्दे आबरवाचा नामधारका जटाचा, तरले दर्दे आबरवाचा. ज्या क्षणी तुम्ही त्याचं नाव घेतलं आता तुम्ही तुमची चिंता करायची नाही. मग
ते एक वटोनी जे क्षणी त्या क्षणाला तुमची चिंता त्याला, तुझी चिंता त्यासी, ते एक वटोनी जे क्षणी अनुसरले का माझे वहनी. आणि भगवान सांगतायत तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडे. तुझी चिंता मला, आता तू माझं नाव घेतलं ना, इतकी ताकद नावात आहे. आता इतर ठिकाणी मंत्रात घोटाळे आहे बरं का, पण सगळ्यात उघडा मंत्र कोणता, सोपा मंत्र कोणता सांगितला का, ज्याच्यामध्ये दोषच लागत नाही असा नाम मंत्र आहे. देवाचं नाव घ्या बरं. हा हे राम नावा करता गुरुही लागत नाही. मग बिना गुरुचंही जपलं तरी पदरात फळ पडतं. बरं पुण्य मिळावं म्हणून राम नाव घेतलं तरी पुण्यच आहे, आणि सहज मुखातून बाहेर पडलं तरी पुण्य. जाऊ द्या, ही जी लाईटची तार असते इलेक्ट्रिक, ज्याच्यातून विद्युत प्रवाहित आहे, ती तुम्ही अशी सहज जरी, म्हणजे तुम्ही जाणून बुजून धरली तरी झटका तेवढाच, आणि सहज हात लागला तरी झटका तेवढाच आहे. तसंच आहे नामाचं. आणि जर तुम्ही त्या भावनेतून जर घेतलं मग तर पाहायचंच काम नाही. म्हणून त्या गोविंद नावाचा उल्लेख आपल्या अविनाश करी आपुल्या आयशे लावे मनापिसे गोविंदाचे, त्याचं स्मरण करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. विठ्ठल नावातही मोठी ताकद आहे. भजन मोठं आहे विठ्ठल नावाचं. आणि मग आपली कीर्ती आजरामर राहण्याकरता तो देव आपला सकार. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी बोलतोय, सर्वांना ज्ञात आहे, आपल्या पवित्र प्रशस्त आणि प्रसन्न अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील कैलासवासी श्री दादासाहेब शिवनाथ सोनवणे, मला वाटतं सर होते ना शाळेवरती ना, शिक्षक होते. एक विद्यादानाचं कार्य सरांनी केलं. आणि जसं शाळेमध्ये एक म्हण लिहिलेली असते, ती गोष्ट त्यांच्याकरता शोभत होती. विद्या विनयन शोभते. म्हणजे जर ज्ञान असेल तर नम्रता असली का मग ती विद्या शोभत असते. असं एक व्यक्तिमत्व असलेले आपल्यातून निघून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण होतंय. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे आप्तेष्ट नातेवाईक, मित्रमंडळ, वारकरी संप्रदायातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. काही वारीतून आलेत, काही वारीत जाणार आहे, असेही वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे. या निमित्तानं आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे मित्र मुकुंद महाराज लाड, आदरणीय हरिभक्तपरायण सुंदर असं गायन असणारे आमचे मित्र चिंतामण महाराज, त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण आमचे काकडवाडीकर, आदरणीय हरिभक्तपरायण काळे महाराज, मी नाव विसरलो आता, आमचे संजय महाराज हसे, आणि समस्त ग्रामस्थ परिसरातील तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. उपस्थित ज्यांची साऊंड सिस्टीम आहे असे रामाभाऊ कांडेकर, माझ्याबरोबर आलेले उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक आमचे परशुराम महाराज जातेगावकर, त्यानंतर आमचे चकोर भाऊ आहे, आमचे गुरुजी बसलेत, ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही सर्व श्रेष्ठ माझ्या समोर बसला, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडं लक्ष द्या. मनुष्य शरीर मिळालं ते काहीतरी करण्याकरता मिळालं. ठरवलं वैकुंठात जाता येतं, ठरवलं मुक्त होता येतं, ठरवलं तर नरकातही जाता येतं. याला जंक्शन स्टेशन म्हणा. काय म्हणून करता येत नाही या शरीरानं, ठरवलं तर अवघड काहीच नाही. देव होता येतं, माणूस म्हणून जगता येतं, आणि साधू देखील बनता येतं. अभंग सोडवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करतो हा जो काही परिवार आहे. खरं तर मी ज्यांच्या माध्यमातून आलोत, आमचे मस्के भाऊ मरळकर यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. सुजाता दादासाहेब सोनवणे, शिवनाथ लक्ष्मण सोनवणे, बाबासाहेब शिवनाथ, वैभव दादासाहेब, अनुपम नवनाथ दिगे, सागर विलास दिगे, विशाखा सागर पानसरे, प्रतीक्षा नानासाहेब सोनवणे, सर्वज्ञा नानासाहेब, लीलाबाई शिवनाथ, नानासाहेब शिवनाथ, नेहा वैभव सोनवणे, सागर विजय पानसरे, शीतला अनुपम दिगे, शुभांगी सागर दिगे, प्रतीक बाबासाहेब, अनुश्री अनुपम दिगे, असा हा समस्त सोनवणे परिवार आपतेष्ट 3 मुद्दे तुमच्या समोर उपस्थित करतो. म्हणजे अभंगामध्ये
सरळ प्रवेश करता येईल। पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा विचारेल बरं का। 1, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ। 2, मिळालेल्या शरीरावर तुमची माझी सत्ता नाही। आणि 3, याच शरीरानं भगवंताची प्राप्ती करता येते, इतर शरीर पात्र नाही। आता 3च मुद्द्यात आपलं कीर्तन असणार, इकडं तिकडं कुठं जाणार नाही। आणि जर गेलो तर मला ओढून आणायची जबाबदारी तुमची, का इकडं तिकडं बोलू नको, ह्या 3 मुद्द्यात बोल। पहिला मुद्दा उपस्थित झाला आपला काय, का मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे। खूप फिरून आल्यानंतर मनुष्य देहाची प्राप्ती होते। दुसरा मुद्दा काय आपला, जाऊ का तुमच्या बेन मी? 3 मुद्दे एकदा तुम्ही लक्षात ठेवा, तसा अभंग कळणारच नाही। पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ, दुसरा मुद्दा मिळालेल्या शरीरावर आपली सत्ता नाही, आणि तिसरा मुद्दा याच शरीरानं देवाची प्राप्ती करता येते, इतर शरीर पात्र नाही। पहिला मुद्दा घ्या। काय पहिला मुद्दा, की मनुष्य देह लवकर मिळत नाही। आता आपण जरी मनुष्य देहात दिसत असलो तरी सहज मिळालेला नाही। मग आंधळ्याच्या मुठीमध्ये कावळा सापडावा तशी अन्न देहाची प्राप्ती, याला कागटाळी न्याय म्हणतात। पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, घडो रे उपाव घडो आले, उपाव घडो आले। पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, नगर उपाव घडो आले, नगर उपाव घडो आले। पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, नगर उपाव घडो आले, नगर उपाव घडो आले। पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, नगर उपाव घडो आले, नगर उपाव घडो आले। पावला हा देह कागटाळी न्याय सहज प्राप्त होत नाही। ज्या काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या त्या दुर्लभात अति दुर्लभ जर काय असेल तर मनुष्य नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। शतवर्षाची गणनार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। शतवर्षाची गणनार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। यामध्ये दुःख यातनार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। यामध्ये दुःख यातनार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही अठरा मधुसूदन, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। तुम्ही अठरा मधुसूदन, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव दुर्लभात दुर्लभ काय सांगितलं तर नरदेह दुर्लभ हो मानुष्यो देहो। तुम्ही जर म्हणाल हा मुद्दा कशाहून काढला तर भागवतावरून आहे बरं का। हे 3 जे मुद्दे आपले त्याच्यातले 2 भागवतात। काय, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे, दुर्लभ हो मानुष्य देहो। आणि दुसरा मुद्दा मिळालेल्या शरीरावर आपली सत्ता नाही, देहिना क्षणभंगुरा। याचा विश्वास धरायचा नाही, जाऊ दे। आपला पहिला मुद्दा चाललेला आहे, मनुष्य देह मिळणं किती दुर्मिळ आहे, सहज मिळत नाही। मग कधी मिळतो घ्यायचं का तुम्हाला परत मनुष्य शरीर? हो म्हणा, फक्त मी तुम्हाला उपाय देतो तेवढा घेऊन जा। काय, दोन्ही पाप पुण्य सारखं करायचं। 50 पैसे पाप 50 पैसे पुण्य दोन्ही समान करा आणि मनुष्य शरीर घ्या। पाप पुण्य समान समी तैच
जै डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामे की हो स्वर्ग ग्रामे की हे पाप पुण्य समान समी दोन्ही सारखं तईच पाविजे इथं जन्मभूमीला माणूस कधी येतो दोन्ही सारखं झालं तर मग का हो आता आमचा एक प्रश्न आहे जर कमी जास्त झालं तर काय होईल तेही सांगितलं विषम डाव पडला सम पडला तर मनुष्य शरीर आणि विषम पडला आता विषम मध्ये दोन डाव आहे कोणते कोणते एकात पुण्य जास्त आहे आणि एकात पाप जास्त आहे मग ज्याच्यात पुण्य जास्त आहे असा डाव जर पडला आणि पाप कमी आहे लई कळलं असं बोलू का ग्रामीण भाग आहे आपला 75% पुण्य आणि 25च पैसे पाप आहे असं का ज्या वेळेला डाव पडला का वरचे देव मिळतात देवलोकातले आणि जर समजा 75 पैसे पाप आणि 25च पैसे पुण्य असेल खंदी देन करा होणे गाढव होणे गाढव पुतरा होणे गाढव खंदी देन करा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा होणे गाढव हे खंदी देन करा होणे गाढव तिन्ही डाव तुमच्या पुढं मी मांडलेली कोणता पुण्य जास्त झालं का वरचे देव स्वर्गातले पाप जास्त झालं का काय कृमी कीटक जीव जंतू पशु पक्षी आणि दोन्ही समान झालं का मनुष्य शरीर आता तुम्हाला कोणता आवडतो याच्यातला मला सांगा मनुष्य शरीर आवडतं पशु पक्षाचा आवडतो का देवलोकातला मला वाटतं ह्या तिन्हीपैकी एक कोणालाच आवडणार नाही पशु पक्षाचं शरीर कोणाला आवडणार नाही आता राहिले फक्त दोन आता ह्या दोन्हीचाच आपल्याला खुलासा करायचा मनुष्य शरीर चांगलं का स्वर्गातला देव चांगला मनुष्य शरीर अहो स्वर्गात जायचं असेल तर किती अट्टहास आहे जाण्याकरता स्वर्गातला देव जर चांगला वाटत असला काय होतं तिथं गेल्यानंतर सगळ्यात मोठा धोका आहे तिथं स्वर्गात काय पुण्य संपलं का लात हाणून खाली काढू तुका म्हणे जाती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षया अधोगती पुण्याचा क्षय झाला का परत अधोगती निश्चित आहे म्हणजे जसं मालबार हिल्ला लाल दिव्याच्या गाडीत जसे मंत्री फिरत पण अविश्वासाचा
तसंच आहे इथं, पुण्य संपलं का पुन्हा खाली यायचं. मला वाटतं वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे त्यांचं एक प्रमाण, मला वाटतं ते प्रमाण गायलं का नामदेव महाराज पठाडेची आठवण होणार नाही असा माणूस असणार. स्वर्गातल्या लोकांची इच्छा आहे, देवा आम्हाला स्वर्गात नको, मग मृत्यू लोकामध्ये आम्ही असू. मृत्यू लोकी बाबा मृत्यू लोकी बाबा मृत्यू लोकी बाबा मृत्यू लोकी बाबा वैकुंठ सोडून मृत्यू लोकात, वैकुंठा जावोनी काय वा करावे, म्हणजे तिथं वारी नाही, तिथं हरिपाठ नाही, तिथं दिंडी नाही, तिथं मंदिर नाही, मठ नाही, पंगत नाही, हे सगळं इथं मृत्यू लोकात आहे. म्हणून संत कवी महिपती महाराज सांगतात, कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भुवैकुंठ. भुवैकुंठ सगळ्यात श्रेष्ठ का, इथं ठरवलं ते करता येतं, तिथं गेल्यावर हरिपाठ नाही. बरं इथं काय तुम्हाला पारायण करता येतं, बरं आनंदानं नाचता देखील येतं. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. बड़े भाव के साथ हो जाए दोनों हाथ उठा के एक बार ताली बजाते हुए सभी बड़े भाव के साथ. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन मग मी माहेरी, मृदंगाच्या गजरात बाई हसत नाचत, मृदंगाच्या गजरात बाई हसत नाचत, मृदंगाच्या गजरात बाई हसत नाचत. पंढरपुरासी जाईन, पंढरपुरासी जाईन, पांडुरंगासी पाहिन, पांडुरंगासी पाहिन, टाळ्यांच्या गजरात बाई हसत नाचत, टाळ्यांच्या गजरात बाई हसत नाचत, गजरात बाई हसत आता हे असं जे आहे वैकुंठी तो आयुष्य नाही. आणि म्हणून संत महात्मे देवाला म्हणतात, देवा ते वैकुंठ आमच्या पुढं सांगत जाऊ नको, आणि आम्हाला वैकुंठाला जायची इच्छाही नाही. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वासदे पंढरी सर्व वासदे पंढरी सर्व का वैकुंठात नको, मग इहलोकी पाप पुण्य समान करावं लागल, आणि मग हा आनंद उपभोगता येतो. 50 पैसे पाप 50 पैसे पुण्य झाला. आता आपलं ठरलं बरं का दोन्ही सारखं, पण हे सारखं करणं आपल्या हातात नाही, हे मोठं अवघड आहे. कारण ज्याला आपण पुण्य समजतो ते पुण्यच असलं असं सांगता येत नाही. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती,
ते त्याच्या हातात आहे, दोन्ही समान. बरं हे बघा, तिथं धारवडी माप आहे. धारवडी माप आपल्याला माहिती आहे सुदाम भाऊ कसं आहे, सारखेच कागद दोन पारड्यात टाकलेले आणि एकावर फक्त पेनाची रेष मारली तरी पारडं खाली जातं, याला धारवडी माप म्हणतात. म्हणजे 50 पैसे तुमचं पुण्य आणि 50 पैसे काय आहे, पाप आहे. इथं असं चालत नाही. काय 51 पैसे पाप आणि 49 पैसे पुण्य तरी मनुष्य शरीर. काय गेलं मनुष्य शरीर एका पैसा करता फक्त, कारण 49 भरलं. असा माणूस तिथं गेला, देवा सांग मला काय करणार, देव म्हणे जा तुला बैल करणार. अरे देवा 1 पैसा कमी फक्त, ऑलरेडी 49 पैसे तर आहेच माझं पुण्य, 1 पैसा कमी आहे ना, मग एका पैसा करता मला बैल करतो होय. देव म्हणले नाही, इथं तसं नाही, कारण इथं दोन्ही सारखंच पाहिजे, ते बसत नाही हिशोबात आपल्या. देवा मला तुला बैलच करावं वाटतं ना, फक्त एवढा आपला ऐक राव. देव म्हणले सांग काय म्हणणं आहे. 49 पैसे 50 असतं तर मनुष्य शरीर देणारच होता. मग मनुष्य शरीर दे, आयुष्यभर जर नाही पाहिला सारखा वागलो तर मग काय समजायचं, 1 पैसा कमी. विठाला विठाला मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे, हा मुद्दा आपला चाललेला आहे. एक एक योनी कोटी कोटी मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, शिनला का फिरून फिरून किती जन्म याला घ्यावा लागले, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणजे अगोदर आपण पाण्यात राहिलेलोय बर का, कधी झाड झालो, बोरी झालो असल, बाबळी झालो, पार सैरण झालो असल, येडी बाबूळ झाला असल, 20 लक्ष योनी आपण वृक्षामध्ये होतो. किती फिरला. त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये किती सांगितल्या, 30 लक्ष योनी, पशूंची या घरी. आणि मग एवढं सगळं फिरायचं, जलचर भूचर खेचर, कधी आकाशातून उडालो असल, कधी पाण्यात राहिलो असल, एवढं सगळं फिरलो. किती 184 नाजूक फेरा, एवढं फिरून आला. आणि मग फिरल्यानंतर बहुता जलमांती, बहुता जलमा, बहुता जलमांती, बहुता जलमा, बहुता जलमा, बहुता जलमा, मनुष्य
मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. या दुसरा मुद्दा इथूनच कंटिन्यू करणार आणि दुसऱ्या मुद्द्यात जाणार. काय? आपल्याला मनुष्य देह खूप फिरल्यावर मिळाला. याच्या पुढचा ऐका आता. देहिना क्षणभंगुरा. तुम्हाला असं वाटतं का हे शरीर तुमचंय? अहो सेकंदाचा भरोसा नाही, कधी जाईल याची शाश्वती नाही. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. भाडे तत्वावर आपण गेल्यानंतर यात्रेला जशी एखादी खोली बुक करतो तसं हे भाडे तत्वावर मिळालंय. जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का म्हणजे भाडे तत्वावर मिळालेलं आहे. याचा भरोसा धरायचा नाही, कारण हे मुळात याच्यावर तुमची सत्ता नाही. मग कुणाची सत्ता आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल का हा देह तुमचा आहे, असं वाटत असेल तर मी आपल्याला असं विचारतो, केस पांढरे होऊ दिले असते तुम्ही, तुमची सत्ता असती तर दाताच्या कवड्या बसवल्या असत्या. आता तुम्ही म्हणाल शरीर आमचं आहे, ऐकायला चालायला पायानं जमतं, ऐकायला का नाही, डोळ्याने दिसतं. असं जर म्हणत असाल तर हे इंद्रिय सुद्धा तुमच्या ताब्यात नाही. मग कुणाच्या आहे? कोण बोलवीते हरी विना, कोण बोलवीते हरी विना, कोण बोलवीते हरी विना, कोण बोलवीते. ही सत्ता मात्र त्याची आहे. तुम्ही खाली काही करा, कान असून म्हातारपणात ऐकू येत नाही, डोळे असून दिसत नाही, पाय असून चालता येत नाही, फिटिंग नसल्या तशी कनेक्शन कट केलं, सत्ता त्याच्या हातात आहे. चाले शरीर कोणाच्या, कोण बोलविते, देखवी ऐकवी, एक नारायण नव्हे, झाडाचं पान हलणं सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही. एवढंच नाही, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. काय अधिकार आहे ते म्हणता? भगवंताची सत्ताच अशी आहे. मी आपल्या लक्षात आणून देतो, ऐका. जमिनीवर पाणी किती टक्के? जरी पिण्याकरता टँकर चालू असले तरी जास्त पाणी आहे. पाणी 71% आहे ना पृथ्वीवरती, आणि जमीन किती आहे? 29%. मी आपल्याला माझ्या सांगण्यावर थांबू नका, विज्ञानाचा सिद्धांत काय सांगतो ते पहा. काय? का जास्त पाण्यात कमी माती विरघळते, हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग एक काम करा, घरी गेल्यानंतर बादलीभर पाणी घ्या, त्याच्यात एक मातीचा ढेकूळ टाका. काय होतो? ढेकूळ विरघळतो. किती वेळेत? लगेच विरघळतो, फार वेळ काय लागत नाही. जास्त पाण्यात कमी माती विरघळते. मग आता 71% पाण्यामध्ये 29%च हा मातीचा ढेकूळ आहे. 28% झाला का इतक्या दिवसात? 27-28 असा 1% तर कमी व्हायला, थोडं तर विरघळायला पाहिजे होती की नाही जमीन?
आजपर्यंत 1% कमी झालं नाही. त्यावेळेला भगवान सांगताय अर्जुना मी निघालो असे भूतळी समुद्राची महाजळी पासोची ढेपुळी विरेची ना हे मा हे भगवान म्हणतात माझी सत्ता. अरे मी धरून ठेवलंय नाहीतर तर जास्त पाण्यात कमी माती कधीच विरघळली असते. विठाला विठाला म्हणून दुसरा मुद्दा चाललेला या शरीरावर सत्ता तुमची नाही. तुम्ही आता इथं बसले ना सगळे तुमच्या पाठीमागं आता सध्या एक माणूस टपून बसला का काय त्याचं नाव मी नाव सांगतो तुम्हाला. घडी घडी काळ वाट याची पाहे. मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो. तो काळ असा टपून बसलेला आहे उचलण्याची संधी पाहतो फक्त तुम्हाला. भला मोठा जटाचा मुकुट त्याला रुद्राक्षाच्या माळा जटेतून गंगा डोक्यावर अर्धचंद्र कपाळावर भस्माचे पट्टे कानात सापाचे कुंडल कंठ निळा गळ्यात भुजंग दंडात साप सगळ्या अंगाला भस्म एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू गजचर्म पांघरलं व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला या कोई नहीं रे या कोई नहीं. भोलेनाथ से निराला या कोई नहीं. काय संदेश देतात महादेव. हा बसलेला बाबा आहे सापाचं दुसरं नाव काळ आहे. काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसला कधी घालेल सांगता येत नाही. म्हणून आपला म्हणायचा भाव असतो बरं का या काळानं कोणालाही सोडलेलं नाही. आपलं मत असं असतं काय तो जर तिथं गेला नसता तर असं झालं नसतं. हे तुमचा म्हणायचा भाग आहे. पण काळाची सत्ता अशी पा काळाच्या भीतीने तुम्ही कुठेही जा पण तो तुम्हाला ओढून घेतल्याशिवाय राहत नाही. पारंपरिक जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. काका विहिरीवरती चक्कर मारायला गेले. संध्याकाळी 5-6ची वेळ आहे आणि एक मुलगा पाणी शेंदत होता. मला वाटलं पाणी शेंदणं आता तुम्हाला कळणार नाही. जुन्या मावल्यांना कळलं बरं का पाणी शेंदणं काय होतं. आता पाणी शेंदायचं राहिलंच कुठं ते दारात नळ आले. अहो ते यंत्रयुगात आपण वावरायला लागलो. दारात नळ आले तेवढ्यावरही भागणं त्याला नळी लावून राजनात नेले. आता फक्त एकच बाकी राहिलं नवरा घरी आला आणि पाणी मागितलं का डायरेक्ट नळकंड तोंडात. या युगामध्ये आपण वावरतो आणि मग ते पाणी शेंदणं चाललेलं होतं. पाठीमागून एक मोठा नाग येतो आणि त्या मुलाला दंश करतो. मुलगा मरण पावला. काका पाहतात की नाग दिसायला सुंदर आहे. त्या नागाच्या पाठीमागं काका चालले. जंगलामध्ये नाग घुसतो काका त्याच्याच पाठीमागे. त्या नागाचा वाघ झाला. वाघानं एक ससा आणि लांडगा खाल्ला. मी गोष्ट नाही सांगत आहे बरं का. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. ऐका काळ कसा आहे ते सांगतोय. त्याने ससा आणि लांडगा खाल्ला. त्या वाघाचा नंतर मनुष्य झाला. आणि मग आता काका विचारतात हो कोण आहे तुम्ही पहिले सांगा. घट्ट पाय धरले. ते म्हणले हे बघा मी तसं सांगत नाही पण तुम्ही पठण पाठण करणारे आहे तर सांगतो तुम्हाला काका मी यमराज आहे. म्हणजे तुम्ही नाग होते अगोदर. हो त्या मुलाचं मरण नागाकडून होतं म्हणून यम काय झाला होता नाग झाला होता. नंतर तुम्ही वाघ झाले. म्हणजे सशाचं आणि लांडग्याचं मरण वाघाकडून आहे. मला काय व्हावं लागलं वाघ व्हावं लागलं. काम झालं शरीर धारण केलं आता निघून चाललो. आता तर गप्प बसावं का नाही. पण काही माणसं जास्त बोलते आणि घरात ठसका करून घेते. घट्ट पाय धरले काका सांगा म्हणले मपलं मरण कशात आहे. ते म्हणले हे बघा चांगलं जीवन जगताय उद्याचं मरण आज कशाला ओढून घेतात. नाही म्हणले तसे पायच सोडणार नाही. सांगा मपलं मरण कशात आहे. आणि मग त्या यमानं सांगितलं काका तुमचं मरण महाराष्ट्रात आहे. छाती इतक्या पाण्यात आहे आणि एक मगर तुम्हाला गिळणार आहे. अहो ऐकल्याबरोबर गपकन अंधारे आल्या काकाला. रस्त्यानं काका एकटे चालले. पुढून एसटी येते का टेम्पो येतो तेही कळाना. वस्तू पायची का खायची तेही समजाना. घरी गेल्यानंतर रात्र झोप येईना. 3 दिवस झाले. बायको म्हणली का हो अहो तुम्हाला झोप का येत नाही. तो म्हणला छातीत का पाणी. मगर
बायकोला तर घोटाळाच कळाला नेमकं काय. म्हणले मला कळू तर द्या एकदा झालं काय. अगं मरण कळालंय मला, छाती इतक्या पाण्यात मरण आहे, महाराष्ट्रात मरण आहे आणि एक मगर गिळणार आहे. आणि ती काकी म्हणली काय तुम्ही येडपट आहे, आपण राजस्थानला जाऊन राहू, महाराष्ट्रात मरण आहे ना तुमचं. मग तो काळ काय तिकडे येईल का राजस्थानला. हा हा म्हणले बरोबर आहे. मग हा सगळा सटच्या सट राजस्थानला गेला. आता एका राजाच्या तिथं कारखुनाची नोकरी काका करू लागले. कालांतरानं अनेक वर्षानंतर ऐका ऐका ना, त्या राजाच्या मुलाचं महाराष्ट्रातल्या मुलीबरोबर जमलं आणि काका त्यांच्याकडे कारखुनाची नोकरी करताय. वरात निघाल्यावर राजानं सांगितलं काका लग्नाला. म्हणे कुठं, महाराष्ट्रात. हो 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 महाराष्ट्रात नको, मरण आहे महाराष्ट्रात. ते म्हणले आपण, कारण तिथं मरण छाती इतक्या पाण्यात मरण आहे. राजा म्हणला काका तुम्ही इतके जवळचे माझ्या, एक काम करतो 50 सैनिक बंदुकीत गोळ्या घालून सज्जे राहतील, 50 पुढं 50 माग. हा असं असल मग आहे. मग तो काळ काय, एवढी सिक्युरिटी असल्यानंतर काका निघाले लग्नाला. पहिला मुक्काम, जुन्या काळातले वराड 4-4 दिवस असायचे बरं का. बैलगाडीनं वराड 4-4 दिवस मुक्काम असायचा. आणि ते जुन्या लग्नात पिठलं असायचं. पिठलं या जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, मावशी काय माणूस घाणे पिठलं असायचं, फेकून आणलं तर झांज येऊन पडल इतकं निभार पिठलं असायचं. आणि मग असलं 4-4 दिवस वराड. पहिला मुक्काम महाराष्ट्रात आल्यावर नदीच्या काठावर पडला. महाराष्ट्रात ज्या नगरात लग्न आहे तिथं मुक्कामी थांबलेले त्या नगरातला राजा येतो आणि या राजाला विचारतो, राजा माझ्या नगरामध्ये कुण्याही गरीबाच्या कन्या जर लग्न असेल तर मी काहीतरी कन्यादान म्हणून भेट वस्तू देत असतो, तर तुमच्यात कुणी काका आहे का. आवाज दिला काका. 1 तोळ्याचं सोन्याचं कडे. काकाना राऊटीतूनच आवाज दिला, त्याला विचारा अगोदर तुझी काही अट आहे का. म्हणे एकच अट आहे. कोणती. छाती इतक्या पाण्यात. हो 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 सोनं नको, छाती इतक्या पाण्यात तर मरण आहे. राजा म्हणला काका 1 तोळ्याचं कडे सोन्याचं कडं सोडता का. लोभ मोठा वाईट असतो बरं का. एक काम करा, मग पाण्यात मगर नाही याची छाननी करा. 1-1 किलोमीटर पर्यंत पाणी तपासलं, कुठंच मगर नाही. तो श्रीमंत माणूस इतक्या पाण्यात असं कडं धरून उभा राहिला राजा. आणि हे काका निघाल्यानंतर जसजसे पाय टाकायचे तस मगर दिसे काकाला पाणी. छाती इतक्या पाण्यात गेले, कड्याला हात लावला. 1 तोळ्याचं कडं आता काकाला मिळणार राजाकडून. तितक्यात कड्याला हात लागल्याबरोबर त्या श्रीमंतानं विचारलं, काका ओळखलं का. 20 वर्षापूर्वी विहिरीवर झालेली भेट, तो नाग मीच होतो. भाषा कळली असेल माझी तर पहा. मगर झाला आणि काकाचा पाय कधी खेचला कळलं नाही. सत्ता आपली नाही, काळाची आहे. म्हणून या देहाचा विश्वास धरू नका, भरवसा धरू नका, कारण तो काळ इतका निष्ठुर आहे ना. नाही त्या यमाशी करुणा, ज्याच्या खांद्यावर आपण जावं कधी कधी त्याला आपल्या खांद्यावर न्यावं लागतं. इतका निष्ठुर तो काळ आहे. म्हणून त्याकरता एक करा. काय, खूप थोड्या दिवसाकरता आलो, देव आपलासा करून घ्या. कुठलीही चिंता तुम्हाला राहत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात हो हो फुला तो एक देव करून घ्यावा. फुला तो एक देव करून घ्यावा. फुला तो एक
तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नये. त्या सुखा करता तो देव आपलासा करायचा. मला वाटतं जर सुख जर आपल्याला मिळवायचं तर त्याच्याकरता काय करावं लागेल. सुखा करता तुमची तळमळ आहे ना तर त्याच्याकरता पंढरपूरला जावं. सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूप होती जन्मोजन्मीचे दुःख विसराती. सुखा लागे करसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूप सुखा करता पंढरपूरला काय आहे ते सर्व सुखाचे आगर आहे. बोला पाहिजे सुख तुम्हाला मी सांगतो तेवढं करा. आता टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरीची. वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. गुढी उभारावी. वाटती चलावी पंढरीची. वाटती चलावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. नाही जाता येत निदान दोन तरी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निरधारी वर्षातून एकदा तरी का होईना पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जाते. सुखाचा आगर आहे. सुखा करता आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नये. कारण याच शरीरानं तिसरा मुद्दा आला आपला आता काय इतर शरीर देवाची प्राप्ती करण्यास पात्र नाही. भोगा यातनम शरीरम भोगाचं साधन शरीर आहे. पशु पक्षाला काय वारी पंढरपूर टाळी संत मठ मंदिर कळल. पशु पक्षाला काय कळल भोगा यातनम शरीर आहे. मग मनुष्य शरीरामध्ये देवाची प्राप्ती करून घेता याच येते. देही गडे देवाचे भजन. याच देही गडे देवाचे भजन. याच देही गडे देवाचे भजन. हो आणि कळे ज्ञान नाही कोठे. आणि कळे ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन. याच देही गडे देवाचे इतर शरीरामध्ये काही कळत नाही. मग तिन्ही मुद्दे आपले झाले. एक वेळेला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातन टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा रखुमाये 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 विठोबा रखुमाये
ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय, आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. खरं तर अभंगाच्या पहिल्याच चरणाचा आपण विचार केला, ज्यांच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलात. एक 5 मिनटं दीपक भाऊ बंद करा, 5 मिनटं थोडंसं हे भजन करा. 5 मिनटं भजन करा आणि संकल्प करून मी हे माझ्या पितरांना याचं पुण्य अर्पण करतो असं म्हणा. हे भजन जरी 5 मिनिटाचं त्यांना तुम्ही अर्पण केलं तरी पितृदोष कमी होतो. अजून जर ऐकायचं बरेच असे ते शिवपुराण, मी मुळातच शिवपुराण्या बाबा आहे आणि त्याच्यात हे अनेक विषय आलेले, पण जे आपल्या कामाचं आहे तेवढं घेतलं. ज्यांच्या निमित्तानं आपण जमलात की एक विद्या अर्थात ज्ञानदानाचं कार्य ज्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत केलं आणि जाण्याचं वय नसतानाही एक अचानक काळाने घाला घातला आणि आपल्यातून सर अर्थात दादासाहेब शिवनाथ सोनवणे इहलोकाची यात्रा संपून निघून जातात. तर हे बघा, जीवनात खूप थोड्या दिवसाकरता आपण आलेलो आहे, म्हणून कोणाशी वैर करू नका, टाकून बोलू नका, भांडण करू नका. बरं, 5 गोष्टी टाळा. एवढं नाही झालं, कीर्तनाचा सार झाला. काय काय? पहिली गोष्ट, व्यसन करू नका. 100 वर्ष जगायचं ना तुम्हाला, व्यसन करू नका. दुसरी गोष्ट, आती झोपू नका. तिसरी गोष्ट, चांगल्या लोकांच्या निंदा करू नका. आणि 5वी गोष्ट, विनाकारण वाद निर्माण करू नका. या 5 गोष्टी टाळा. बघा तुम्ही 100 वर्ष जगता की नाही. तुम्हाला 4च सांगितल्या बरं का, मी 5 म्हणतोय. त्याच्यात शेवटची एक, परश्रीगमन. व्यसन, परश्रीगमन, आती झोप, चांगल्या लोकांच्या निंदा आणि विनाकारण निर्माण केले जाणारे भांडणं. पहिले 5 गोष्टी थांबवा. बघा तुम्ही, त्याच्यात एक अपवाद आहे. काय? सोन्याला सुगंध दिला नाही, ऊसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही आणि चांगल्या माणसाला देवानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. म्हणून ज्यांच्या निमित्तानं जमलात, परमात्मा करो त्यांना परत मनुष्य शरीर प्राप्त व्हावं आणि त्यांच्या हातून परत असंच विद्या ज्ञानदानाचं कार्य घडावं. याच कुटुंबामध्ये त्यांचा जन्म व्हावा. पंढरपूरची वारी घडावी. आळंदी, देहू, पंढरपूर, पैठण अशा वाऱ्या त्यांच्याकडून घडाव्या अशी माऊली ज्ञानोबराया चरणी अर्थात पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.